जर आपल्याकडे पाईपलाईन गॅसवर काय परिणाम झालाच नाहीये तर मग तोच गॅस सिलेंडर मध्ये भरून प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करतायत? सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय, पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाहीये. सगळ्यात आधी समजून घ्या की एलपीजी आणि पीएनजी दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे गॅसेस आहेत. एलपीजी कमी प्रेशरवर देखील लिक्विड बनतो, त्यामुळे त्याला सिलेंडर मध्ये भरता येतं. पण जो पीएनजी असतो त्याला सिलेंडर मध्ये भरण्यासाठी खूप प्रेशर लागेल आणि हा प्रेशर बाटला सहन करू शकत नाही. बरं, एक समजून चालू की असा बाटला बनलाच तरी सुद्धा पीएनजी एलपीजीच्या तुलनेत हलका गॅस असतो. नॉर्मल बाटला महिनाभर चालतो, तिथे पीएनजीचा बाटला तर 3-4 दिवसातच संपून जाईल. काही जणांचा गैरसमज आहे की ज्या सोसायटीत पाईपलाईनने गॅस येतो त्याच्या पार्किंग मध्ये सिलेंडर स्टोअर केलेले असतात, तर तसं नसतं. ज्या सोसायटीत अशी आई सिस्टीम असते त्याला पीएनजी नाही तर एलपीजी रेटिक्युलेटेड सिस्टीम म्हणतात, जो की पाईपलाईन गॅसपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्यामुळे भारतात काही जुगाड चालत असतील, पण हा पीएनजी सिलेंडर मध्ये भरण्याचा जुगाड काय चालणारा नाहीये.